कॉंग्रॅच्युलेशन्स, निफ्टीने आज परत एक न्यू हाय लावलाय. सो आपलं जसं डिस्कशन झालं होतं प्रिव्हियस लेवल्सवरती, 2 आठवडे झाले तो 21,800चा रेजिस्टन्स फॉलो करत होता आणि 21,500चा सपोर्ट. आज जसं त्याने 21,800 ब्रेक केलं, परत तो वरच्या लेवलला जाऊन क्लोज झाला. 21,926चा एक हाय लावलाय त्याने. सो अप्पर लेवल्सला ओपन झालाय. रिलायन्स अँड IT सेक्टरचा खूप चांगला सपोर्ट भेटलाय निफ्टीला. त्याच्यासाठी आपल्याला सगळे लेवल्स इम्पॉर्टंट, मी तुम्हाला सांगितले की लेवल्स इम्पॉर्टंट आहे, त्याच्या हिशोबाने ट्रेड करा. असं समजू नका की मार्केट फॉलच करणार आहे. एक अपसाईडला मूव्ह चांगला दाखवलाय निफ्टीने. आता काय ह्याच्यात सेम 21,900चं एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स असणार आहे. जोपर्यंत तो ब्रेक करत नाही अजून अप्पर लेवल्सला आपल्याला बघायला भेटणार नाही. सो रेजिस्टन्स मार्क करून घ्या आणि सपोर्ट असणार आहे 21,800. सो हे दोन्ही लेवल्स निफ्टीसाठी इम्पॉर्टंट राहतील मंडेला. आणि बँक निफ्टीनी प्रिव्हियस लेवल्स नाही ब्रेक केले. बँक निफ्टी थोडासा वीक दिसतोय निफ्टीपेक्षा. रिकव्हरी आली बट तेवढी नाही. सो 48,000 हे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे अजून पण बँक निफ्टीसाठी. आणि 47,000 हे इम्पॉर्टंट सपोर्ट काम करेल. मोठी रेंज आहे. सो बँक निफ्टीसाठी तुम्हाला लेवल्स दिलेत ते दोन्ही मार्क करून घ्या आणि मंडेला व्यवस्थित ट्रेड करा.